नमस्कार, मी आहे संजना सोमनकर आणि आपण पाहत आहात देवभानी चंद्रपूर। पाहुयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा। सुरुवात करूया गडचिरोलीच्या नागपूर जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगारावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कोटगुल पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 17 ऑगस्टच्या मध्यरात्री 2च्या सुमारास जंगलात काही जण ताशांच्या पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि कोटगुल पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली। पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळावरून 34 आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाईत तब्बल 4,41,500 रुपये रोख, 23 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे। यासोबतच जुगाराचे साहित्य आणि इतर वस्तू असं 1,50,97,100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीत परमेश्वर लोहंबरे आणि मिथुन तांबेकर यांच्या सांगण्यावरून जुगार खेळण्यासाठी आल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी एकूण 36 आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर परमेश्वर लोहंबरे आणि मिथुन तांबेकर हे दोघे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। म्हणजे जंगलाच्या आडोशाला सुरू असलेल्या लाखोंच्या जुगारांच्या डावावर पोलिसांनी थेट घाव घातला आहे। गाड्यांचा ताफा, लाखोंची रोकड आणि जंगलात सुरू असलेला जुगार या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। वरोरा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पिस्टल आणि जिवंत काडतुळासह एका आरोपीला अटक केली आहे। 17 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत होते। यावेळी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की सत्यम टॉकीजच्या मागील वडावर वस्तीत राहणारा संगपाल उर्फ संग्रम वासुदेव लभाने हा आपल्या घरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून आहे। माहितीची खात्री करून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला। घर झडती दरम्यान पोलिसांच्या हाती एक पिस्टल, 2 मॅगझिन्स आणि 10 जिवंत काडतुसे लागली। मोबाईलसह एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित आरोपी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। आता या पिस्टलचा स्रोत काय, हे अग्निशस्त्र नेमकं कुठून आलं आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या सर्व दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे। गंभीर गुन्हा घडण्याआधीच पोलिसांनी अग्निशस्त्र जप्त केल्याने संभाव्य अनर्थ टळल्याची चर्चा आहे। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही जंगलाच्या आडोशाला अवैध दारू तयार करून विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पुन्हा समोर आले आहे। या अवैध व्यवसायावर धानोरा पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली। वानरचुवा जंगल परिसरातील मोहफुलाच्या दारूची हातभट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता 15 प्लास्टिक ड्रम मध्ये तब्बल 3,000 किलो मोहफुलांचा सडवा आढळून आला। यासोबतच 20 लिटर तयार हातभट्टी दारूही जप्त करण्यात आली। या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत 3,04,000 रुपये होती। पोलिसांची चाहूल लागता संबंधित आरोपी जंगलाचा फायदा घेत पसार झाला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळीचे हातभट्टीचे साहित्य, मोहफुलाचा सडवा आणि तयार दारू नष्ट केली। याच परिसरात दुसऱ्या कारवाईत एका झोपडपट्टीमधून 200 लिटर मोहफुलाची दारू सापडली। तिची किंमत सुमारे 40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। ही दारू ही घटनास्थळीच नष्ट करण्यात आली आहे। अशा प्रकारे 2 कारवायांमध्ये तब्बल 3,44,000 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। या दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे। चामोर्शी परिसरातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गोंडपिंपरीहून गणपूर, लखमापूर, बोरी आणि भेंडाळा मार्गे एसटी बस जात होती। बस जयरामपूर जवळ आली असताना अचानक दुचाकीस्वार बस समोर आला। दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी बस चालकाने प्रसंगवादन राखत बस वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र याच प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या शेतात जाऊन अडकली। घटना अचानक घडल्याने बसमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण मार्गांवरील सुरक्षिततेचा प्रश्न समोर आणला आहे। रस्त्यावर अचानक समोर येणारे वाहन, क्षणभराचा अंदाज चुकला आणि थेट बस शेतात। आज सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण अशा घटनांमधून वाहन चालकांनी सतर्कता आणि वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे हे पुन्हा अधोरेखित झाले आहे। वरोरा शहरात अवैध अग्निशस्त्रांविरोधातील पोलिसांची कारवाई सुरूच आहे। 17 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांचे पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की मित्र चौक परिसरात राहणारा संतोष दादाजी सेलोकार यांनी आपल्या घरात अवैधरित्या अग्निशस्त्र लपवून ठेवले आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी संयुक्तरित्या त्याच्या घरावर छापा टाकला। घर झडती दरम्यान मॅगझिनसह एक पिस्टल पोलिसांना आढळून आले। या अग्निशस्त्राची किंमत अंदाजे 50,000 रुपये असल्याची माहिती आहे। पोलिसांनी पिस्टल जप्त करून संतोष सेलोकरला ताब्यात घेतले।
चौकशी दरम्यान हे अग्निशस्त्र त्याचे नातेवाईक देवा नौकरकार आणि त्यांची पत्नी भाग्यश्री नौकरकार यांनी घरात आणून दिल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर देवा नौकरकार आणि भाग्यश्री नौकरकार यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत। विशेष म्हणजे वरोरा परिसरातच एकाच कालावधीत समोर आलेल्या 2 स्वतंत्र कारवायांमध्ये पिस्टल जप्त झाल्याने अवैध शस्त्रांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। गोंडपिंपरी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे। पिढ्याने पिढ्या कसलेल्या सुपीक जमिनीवर एमआयडीसी उभारण्यास विरोध करत गोंडपिंपरी तालुका औद्योगिक कृती संघर्ष समितीने आंदोलनाची भूमिका अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। समितीने 17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी वसुमाना पंत यांना निवेदन देत प्रस्तावित एमआयडीसीची मान्यता रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे। प्रस्तावित प्रकल्पात करंजी, वडोली, चेकपेल्लूर, वडकुली, सिरसी, देऊळवार, चेकबेरटी, बोरगाव, धानापूर, चेकबोरगाव, लिखितवाडा आणि खरारपेठ या 12 गावांचा समावेश असल्याचे समितीने सांगितले आहे। या परिसरातील जमीन सुपीक असून शेती, सिंचन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे हे शेत जमीन एमआयडीसी साठी संपादित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। दरम्यान एमआयडीसी प्रस्तावित असल्याचे संबंधित गावातील खरेदीगत नोंदणी, फेरफार नोंदी आणि वारस नोंदणीवर निर्बंध असल्याचा आरोप समितीने केला आहे। यामुळे जमीन व्यवहार, वारस हक्क, कर्ज प्रकरणे आणि इतर कायदेशीर कामे रखडल्याचे समितीचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर हे निर्बंध तात्काळ हटवून महसूल नोंदीचे काम पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते। आता शेतकऱ्यांचा इशारा स्पष्ट आहे, सुपीक जमीन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदाज आणणारा कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही आणि गरज पडली तर आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल। चंद्रपूरच्या घुगस परिसरात प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। उसगाव येथील शेतकऱ्यांनी लॉयड्स मेटल अँड अलॉयज लिमिटेड या प्रकल्पाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे। कारखान्यातून रासायनिक द्रव्य आणि घाण कचरा नाल्यात सोडला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे जवळपास 100 एकर शेतजमीन आणि पिकांवर परिणाम होत असून नाल्याचे पाणी प्रदूषित झाले असा दावा निवेदनात करण्यात आला आहे। हेच पाणी पुढे वर्धा नदीत मिसळत असल्याचे पर्यावरणासोबत नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। दरम्यान नुकसान भरपाई, प्रदूषणावर कायदेशीर कारवाई आणि न्यायाची मागणी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला 48 तासांची मुदत दिल्याचे निवेदनात नमूद आहे। न्याय न मिळाल्यास 25 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे। याशिवाय कारखान्यात काम करणाऱ्या स्थानिक तरुणांना नोकरीवरून कमी करण्याची आणि धमकवण्याचीही तक्रार करण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांच्या या गंभीर आरोपांवर प्रशासन आणि संबंधित कंपनीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या होत्या दिवसभरातील संपूर्ण बातम्या। पाहत रहा देववाणी न्यूज। नमस्कार।